हाय, माझं नाव धैर्यव्रत कुलकर्णी। मी आता नुकताच EBC ट्रॅक केलेला आहे। मला लहानपणीपासूनच ट्रॅकिंगची आवड होते। मी बागल सरांसोबत नेहमी ट्रॅकिंगला जायचे। वयाच्या 6व्या वर्षापासूनच मी बागल सरांसोबत ट्रॅकिंगला जायचे। मला EBC ट्रॅकची ट्रेनिंग बागल सरांनीच दिली। मी अजिंक्यतारा चढायचे, चारी बाजूने मी अजिंक्यतारा चढलेला आहे। वेगवेगळे ट्रॅक केलेत मी, चकदेव, भैरवगड असे सह्याद्रीतले छोटे मोठे ट्रॅक मी करतच आहे। जेव्हा मी ही ट्रेनिंग घेत होते त्यावेळेस माझी वार्षिक परीक्षा पण होती, त्यामुळे दोन्हीचं पण प्रेशर होतं माझ्यावरती। पण तरी पण मी सगळा ट्रॅक खूप चांगला केला EBCचा। आणि माझं डायट पण खूप छान होतं। मी जंक फूड पूर्ण बंद केलेलं। माझ्या आईने दिलंच नव्हतं मला जंक फूड। रोज सकाळी मी 4:30 वाजता उठवायचे, आईच मला उठवायची आणि मी मग ट्रेनिंगला जायचे। EBC ट्रॅकच्या वेळेस मला थोडासा बॉडी पेन होता, मला थोडेसे फोड पण आलेले पायाला आणि तिथे गेल्यावरती माझे थोडे हात पण फ्रीज झालेले, त्यामुळे मी थोडे रडलेले पण माझा ट्रॅक तो खूप चांगला झालेला। जेव्हा पण आई बाबांची आठवण यायची त्यावेळेस मला खूप रडू व्हायचं, पण बाबांसोबत फोनवरती बोलल्यावरती ते बोलायचे की तू स्ट्रॉंग आहेस, विनोद कुलकर्णीची मुलगी आहेस, तू असं रडल्यावरती मग काय बोलणार लोक। त्यामुळे मला थोडं मोटिवेशनल झालं, मी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी EBC ट्रॅक पूर्ण छान केला। धैर्या कुलकर्णी ही माझी मुलगी 12 वर्षाची असून पालकांशिवाय EBC ट्रेक करणारी ती देशातली पहिली मुलगी ठरलेली आहे। साताऱ्यातली एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते हिने हा ट्रेक आयोजित केलेला होता। धैर्या लहानपणापासून ट्रेकिंगला जात असल्यामुळे ती हा ट्रेक करू शकेल असा विश्वास होता, पण आईवडिलांशिवाय ती हा ट्रेक करणार आहे आमच्या मनावर दगड काळजावर ठेवून आम्ही तिला ह्या ट्रेकला पाठवण्याचा निर्णय केला। थोडी काळजी धाकधुकही होती, मात्र कैलास बागल सर जे तिचं ट्रेनिंग घेतात ते गगन हुल्लार आणि प्रियंका मोहिते यांच्याशी चर्चा करून की ती ट्रेक पूर्ण करू शकेल, तुम्ही काळजी करू नका, अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं। आम्ही त्यामुळे तिला पाठवलं। रोज 10 ते 15 किलोमीटर 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणी ती चालायची। 3-4 किलोची बॅग तिच्या पाठीवर असायची। आई वडील असले तर तहान लागले तर पाणी देणं वगैरे अशा गोष्टी तिला स्वतःच कराव्या लागल्या, स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागली आणि ह्या एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत तिनं एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला, तिचा आम्हाला अभिमान वाटतो। माझं नाव ज्योती विनोद कुलकर्णी, मी धैर्याची आई आहे। हे सांगतानाच मला खूप अभिमान वाटतो। धैर्या अगदी वयाच्या 6व्यापासून ट्रेकिंगला जाते। ट्रेकिंगचा छंद जोपासता ती वेगवेगळ्या क्षेत्रात पण आहे। तिनं आत्ताच संगीताच्या म्हणजे गायनाच्या 3 परीक्षा ती फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेली आहे। त्याचबरोबर ती गिटार छान वाजवते, स्विमिंग छान करते आणि अभ्यासातही ती गणित प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रात राज्यात 2री आलेली आहे। तर तिला ट्रेकिंगची खूप आवड होती, त्यामुळे तिचा अगदी स्टॅमिना दररोजच वाढायचा। ती दररोज सकाळी 4:30ला उठून अजिंक्यतारा, सांबरवाडी, यवतेश्वर, जरंडेश्वर असे वेगवेगळे ट्रेक करून वेगवेगळ्या मार्गाने जाऊन तिनं दररोज प्रॅक्टिस केली। त्याचबरोबर संध्याकाळी ती घरी आल्यावर पुन्हा आमच्या बिल्डिंगच्या स्टेअर्स करायची, म्हणजे जवळजवळ ती 1 तास 15 ते 20 वेळा ती स्टेअर्स कंप्लीट करायची। त्याच्याबरोबर तिनं 2 महिने कंप्लीट जंक फूड बंद केलेलं। एकदाही ती अशी म्हणाली नाही की आई मला दे, किंवा मीही थोडं कंपल्शन केलं होतं, समोर तिला दिसायचं, पण तिनं कधीही हट्ट केला नाही की मला आई पाणीपुरी दे किंवा फास्ट फूड काहीतरी दे। खरं तर तिला प्रचंड खाण्याची आवड आहे, सगळे पदार्थ ती खूप छान आवडीने खाते, पण त्यावेळी तिचं मी डाएट थोडं फॉलो करत होते, डाळ भात, ग्रीन व्हेजिटेबल्स असंच फळं, त्यामुळे तिचा फिटनेस अगदी चांगला राहिला। इतक्यावर म्हणजे कमी तापमानाच्या जाऊनसुद्धा तिला ऑक्सिजनची गरज नाही भासली। तिचं अंगदुखी होती, पायाला फोड आले होते, किमान 4 ते 5 किलो वजन असलेली बॅग तिला पाठीवर घेऊन जायला लागायची। कधी कधी फोन व्हायचा नाही आमचा, तिथं वर गेलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा, पण आम्ही असं वाट बघायचो दोघंही, तिचे बाबा, आई, तिची बहीण शौर्या, मग आत्ता फोन येईल, व्हॉट्सअप कॉल येईल, असं करत आम्ही कधी कधी रात्रीचा पण जागलेलो आहे। आणि तिचा आवाज ऐकल्यावर मी छान आहे, मी अगदी ती उत्साही असायची। आत्तासुद्धा तिच्या ग्रुपमध्ये ती सगळ्यात लहान होती, पण नेहमी ती पुढं असायची, अगदी उत्साहाने हसत खेळत। जवळजवळ 7-8 तास ती चालायची, 14-15 किलोमीटर, पण सगळ्यात आधी असायची
थोडे खाण्याचे तिला तिथं प्रॉब्लेम झाले, कारण आपल्या पद्धतीचं खाणं तिथलं खाणं, त्यामुळे तिनं खायला थोडं तिचं प्रॉब्लेम झाला. पण त्यावेळी एनर्जी टिकून राहण्यासाठी तिला मी घरून वेगवेगळे एनर्जेटिक पदार्थ दिले होते. मग ती खायची. कधी कधी बाबांची आठवण यायची तिला, मला बाबांची आठवण येते. पण मग बाबा बोलले की पुन्हा दुसऱ्या दिवशी अगदी उत्साहानं ती चालायची. त्याच काळात तिची परीक्षा होती, वार्षिक परीक्षा. पण वार्षिक परीक्षा असताना सुद्धा तिनं कधीही प्रॅक्टिस सोडली नाही. दररोज ती पेपरला जाऊन पुन्हा प्रॅक्टिस पुन्हा करायची. आणि जवळजवळ तिनं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखेचे सगळे कार्यक्रम ती अटेंड करते. तिचा सूत्रसंचालनाचा आत्ताच एक स्नेहल दामलेंनी घेतलेल्या सेशनमध्ये खूप छान असा तिनं तो कोर्स कंप्लीट केलेला आहे. अशी हार्डवर्किंग अशी धैर्य आहे. अजून तिनं खूप क्षेत्रात नाव कमवावं अशी आमचा आशीर्वाद आईबाबांचा असेलच तिच्याबरोबर. थँक्यू.